आपण येस मॅन ऑफ द मॅच देतोय विशाल, या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय घोरपडे सर या आपण आणि आपल्या शुभाचे आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार. चला सामनावीरचा पुरस्कार आपण जरूर देणार आहोत. विशाल इथे उपस्थित झालेत, त्यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. घोरपडे सर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे प्रथमतः आपण देतोय एक गिफ्ट हॅम्पर वाउचर आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे प्राईम टच यांच्या माध्यमातून. तदनंतर पीएन स्पोर्ट्स यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तदनंतर एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण जरूर त्यांना सन्मानित करूयात. ही ब्युटिफुल मोमेंटो आहे. आणि यस आपण जर पाहिलं तर एस जी स्पोर्ट्स यांच्या वतीने बॅट तुम्हाला पाहायला मिळेल. शुभमजी गावडकर आता आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्याच्या वतीने तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जी बॅट. एस जी स्पोर्ट्स बहुचर्चित राहिले या पालघरमध्ये आणि त्याच्या वतीने तुम्हाला बॅट देखील पाहायला मिळते. विशाल यांच्यासोबत जरूर चर्चा करूया. संघर्ष मुरबे कित्येक वर्ष संघर्ष केलाय आणि आज खऱ्या अर्थानं जरूर या पालघर टेनिस क्रिकेटला तुम्ही पाहतात विशाल खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आलेत. मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही पाहतात, प्रत्येक मोठमोठे आयोजक स्पर्धा ठेवतोय आणि त्याच्यामध्ये खास करून हे आकर्षण आहे. प्रथमच पालघर जिल्ह्यामध्ये बाईक कोणी ठेवली आहे तर पालघर चषकाने ठेवले. काय म्हणा या स्पर्धेविषयी? खूपच चांगली स्पर्धा आहे, कारण की ही स्पर्धेसाठी खूप महिने बघितलं की कधी डेट येईल असं. फायनली हा दिवस आला आणि खेळताना पण खूप मजा येते आणि हे पूर्ण स्टेडियम बघून तर अलगच फिलिंग येते खेळायला. आणि समोर आपण जर पाहिलं तर वन मॅन शो पांचाई संघ खेळत होता, त्याच्या अगोदर त्यांच्यासोबत कधी खेळलेत का? हा खेळल्यात, आणि कारण की आम्ही सोबत खेळतच असतो आणि ती पण खूप चांगली टीम आहे. त्यांनी पण बॉलिंग खूप चांगली केली, बॅटिंग पण चांगली केली शेवटी. आणि एक शेवटचा प्रश्न असेल, इथे अनुभवत असताना खेळत असताना पिच बद्दल काय सांगशील? सकाळी देखील तू थोडंसं अगोदर खेळला आणि आता देखील अगोदर अंडर द फ्लडलाईट्स नंतर जसं पॉवर जास्त झालं विकेटचा इम्पॅक्ट पडतो का, इफेक्ट पडतात का? हा खरंच, कारण की डे खेळणं आणि नाईट खेळणं खूप फरक पडतो. आणि नाईटला खेळायला पण वाटतो की इझी बाउंड्री नाही जात आणि डेला पण असं वाटतो इझी बाउंड्री जाईल, पण मुश्किल हो जायला. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा. हे होते विशाल जे जरूर मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला. आणि जाऊया पुढच्या मॅचच्या दिशेने. नक्कीच पालघर चषक 2026 तुम्ही अनुभवतात. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि नेक्स्ट मॅचकडे आपण वळतोय. जशी मॅचला सुरुवात होईल आपण करतोय मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूया आपल्याच विभागातील एक गोड आवाज, अर्थातच उत्कर्ष पाटील सरांना. ओट यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. धन्यवाद. अनुज कृष्णकांत मोरे सरांचा आवाज ऐकत होतात. पालघर चषक 2026 आणि सुमित दादा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी आल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे. अगदी मानाची, अभिमानाची आणि पालघरच्या इतिहासात सातत्यानं सुवर्ण अक्षरात लिहिणारी जाणारी स्पर्धा. ज्या स्पर्धेने तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज बाईक दिली, ज्या स्पर्धेनं मॅन ऑफ द मॅचला अनेक सारे पुरस्कार दिले आणि ती स्पर्धा आज आपल्या भेटीला दुसऱ्या रात्रीमध्ये आली. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम इथे खूप छान पद्धतीने काम करते. आज 1,25,000 हा सबस्क्रायबरचा त्यांनी निश्चित स्वरूपात एक मोठा प्रवास केला. एका बाजूला आपण पाहतात साई गणेश सातपाटी बी, त्या साई गणेश सातपाटी संघातून एक महत्वाचं नाव जे सातत्यानं घेतलं जातं या अंडरम टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती, त्यांचं नाव आहे अभय पागधरे. आणि त्यांना आपण पाहू शकता. म्हणतात ना की वाघ म्हातारा होतो परंतु तो चारा खात नाही, अगदी त्याच पद्धतीचा जरी लेजंड झाला असेल तरी देखील खेळण्याचे इरादे नाही बदलले त्या अभयने. तो मैदानाच्या आतमध्ये मॅचला मात्र इथून सुरुवात आहे. आपल्या समोर ब्रँड बहाडोलीचा अगदी अनेक मुलींचा वॉलपेपर, त्याचं नाव आहे जतीन केणे. वहिनी जर घरून मॅच बघत असेल तर सांगतील की नक्की चाललंय काय उत्कर्ष. या गोष्टी आमच्यापर्यंत तुम्ही कळवत नाहीत परंतु त्या खऱ्या आहेत आणि सध्या ते जतीन आम्हाला पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय श्रीयुत ऋतुराज धुमाळ सर ते इथे पोहोचलेत आणि त्यांना विनंती आहे की आपण आपल्या व्यासपीठावरती सन्मानानं VIP डाईसवरती समीर जाधवांच्या निमंत्रणास मान देऊन या. तुमचं मात्र आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात आजच्या रात्रीतला मात्र हा मॅच नंबर आहे तो म्हणजे 4था. इथून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिषेक लिंगापाडा बॅटिंग करते. पहिला बॉल
पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीनं बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळाला आणि तदनंतर जर तपासून पाहिलं ना तर अतिशय चांगल्या पद्धतीने इथून हा चेंडू गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होत आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहेत. याही वाला खोलातला बॉल होता आणि या खोलातल्या बॉलवरती सध्या जर तपासून पाहिलं तर त्याही बॉलचं उत्तर नव्हतं आणि लिंगापाडा संघ थोडासा अडचणीत का दिसतोय. सुरुवात महत्वाची आहे बघा. तुम्ही पहिली धाव ज्यावेळेला बॅटमधनं एका धावेसाठी खेळता त्या तिथून तुमचा आत्मविश्वास बिल्ड होतो. डॉट बॉल घेणार, प्रेशरमध्ये येणार. आता सध्या त्या गोष्टी सध्या बघायला मिळतात की काय याही गोष्टी आहेत. फटका खेळायचा होता, सलगचा तिसरा बॉल डॉट. अभिषेक अबू आपल्याला पाहायला मिळतोय का म्हणून मी संघात नवाकोरा फरीचा बॉल हाताळतो अंडरम क्रिकेटवरती. सातत्यानं त्या नावाची अभयची चर्चा का राहते, अभिषेकची चर्चा का राहते, त्या अभिषेकने दाखवून दिले आता की होय मी चांगला गोलंदाज आणि ती गोलंदाजी करण्याकरिता मी सातत्यानं सातपाडी बी संघाची कमांड सांभाळतो. फुलरलेनचा बॉल, वा निखिल, क्या बात आहे. सातपाडीचा जॉन्टिक आणि सातपाडीचा महत्वाचा असा हा खेळाडू, त्याचं नाव आहे निखिल ॲज अ कॅप्टन. का म्हणून संघात जागा मिळते तर क्षेत्ररक्षण ही सातपाडीची भिंत, त्याचं नाव निखिल. जबरदस्त पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघा. 6-6 कॅमेऱ्याने तुम्हाला अँगल बघायला मिळतात. आज ज्या पद्धतीचं क्रिकेट असतं इंटरनॅशनल क्रिकेटला आपण सगळ्या गोष्टी पाहताय ना, त्या सगळ्या गोष्टी आणल्यात पाटील नेटवर्कनं. एक स्निकोमीटर जर आला तर मी म्हणेन की मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि या अंडरम पालघर क्रिकेटला काहीच फरक उरणार नाही. ज्या पद्धतीने क्लिअरिटी आली, ज्या पद्धतीने पुढच्या वर्षी त्याही गोष्टी येतील असं आम्हाला हिमांशू आणि जतीन दर्शवत आहेत की त्याही गोष्टी आम्ही घेऊन येऊ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजांचा विचार केला तर सध्या अभिषेकनं 4 बॉलात 1च रन खर्च केली. डाव्या हाताचा फलंदाज सागर, त्या सागरकडे आहे ताकद आणि सागर आपल्या बॅटमधनं त्या धावा शोधेल का अगणित संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला आता दिनेश आहेत जतीन, जे आपण पाहू शकता. दिनेशला आपण ॲज अ कॅप्टन म्हणून पाहिलंय. इथे देखील चांगल्या पद्धतीने पहिल्याच बॉलवरती सिंगल त्याने मिळवली आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं ना तर आता पहिलं चालू आहे, शेवटचा बॉल इथून बाकी आहे. सेल्फी टेलिकॉमचे प्रोप्रायटर अर्थात बसंत गुप्ता त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी एक चांगलं गिफ्ट हॅम्पर त्यांनी दिले. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज, तदनंतर आपण पाहतायत क्षेत्ररक्षक, यांच्यासाठी मात्र त्या गोष्टी आहेत. आणि यष्ट्यांच्या मागण्या आपण पाहतायत जादूगर, ज्याचं नाव आहे बसंत गुप्ता, ते आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपतोय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन. पालघर चषक रात्र दुसरी अंडर फ्लडलाईटनं खूप सुंदर असं देखणं मॅनेजमेंट या स्पर्धेचा आज सातपाडीचे 2 संघ खेळताना बघायला मिळतील आय गेस. आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेला आपण पाहताय तर पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत म्हणजेच व्हाईट बॉल. ऑन साईडला 3 खेळाडू, ऑफ साईडला 4 खेळाडू, अशी सध्याची स्थिती. 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपलाय आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 3. नो बॉल, काही गरज नव्हती. मागील जे 4 बॉल तुम्ही घेऊन आलात ना त्या चेंडूंची गरज आहे. अभय देखील तेच सांगतात की अभिषेक तुम्ही फार चांगली गोलंदाजी केले मित्रा, यावेळेला तुझे डिसिजन कुठेतरी चुकतात का, याही गोष्टी आहेत. आता सध्या आपण पाहू शकता 5 बॉलचा खेळ संपतोय. 4 रन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च तयार. नरमाताने या बॉलला खेळले, सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाचा खेळ तर संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 रन. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजे विशाल यांचं श्रवणीय गीत. थँक्यू. चला, बॅट्समन ज्या वेळेला बॅटिंग करत असेल त्यावेळेला स्टेबल ठेवा. जी आपली स्क्रीन दिसते ना ती थोडीशी त्यांना व्यत्यय आणते, लक्षात घ्या आमचे जे स्क्रीन ऑपरेटर आहेत. उमरोईची जी स्पर्धा येते त्या पुढील स्पर्धेचे लॉट्स इथे मुख्य व्यासपीठावरती पूर्ण होतात. तिथे संतोषदा पाटील आहेत, विशाल आहेत आणि जे कोणी इथे संघ अवेलेबल असतील त्यांनी प्लीज या व्यासपीठावरती. आपण लाईव्ह लॉट्स ठेवलेले आहेत, त्या अनुषंगानं जर कोणी इथे असतील तर प्लीज आपण येऊ शकता आणि तदनंतर ते लॉट्स आपण बघणार आहोत. दिनांक 28, 29 आणि 30 आय गेस 30 स्पर्धा येते. बसंत आलेत गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू जर तपासून पाहिला तर चांगला चेंडू पडल्यानंतर बसंतनं सांगितलं की हा बॉल फारच मध्ये येणार आहे. आता एका बाजूला अभिषेक यष्ट्यांच्या मागे आणि अभिषेकची जागा घेण्याकरिता बसंत दाखल झालेत. 6 ओव्हरचं अगदी मोठं क्रिकेट. पहिल्यांदाच ना भूतो ना भविष्यती या पालघरच्या क्रिकेटच्या पलीपटलावरती एक अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आली
आणि ही स्पर्धा सध्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची गौरवशाली स्पर्धा. फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत सनी चौधरी. सनीला आपण पाहू शकता, ते सनी सध्या फिल्डिंग करत असताना आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तर झालंय खरं. आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1 आणि धावा जाऊन पोहोचतायत 6. स्कोर कार्डला 6 रन हे सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सध्या मॅच सातपाडी आणि सातपाडीच्या विपक्षात संघ लिंगापाडा या दोन संघांमधला अत्यंत महत्वाचा मॅच जो सध्या चालू आहे. एका बाजूला बसंत आलेत आणि या बसंत यांची देखील अचूक गोलंदाजी इथून कितपत होते आणि कशा पद्धतीचे होते या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. आतापर्यंत आपण पाहू शकता 2 बॉल 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आणि या प्रत्येक संघाला ती संधी. फटका तर खेळलाय खरा, डॉट बॉल येतोय. तिथे आपल्याला पाहायला मिळतं जितांशू, त्यांनी मात्र त्या बॉलला फिल्डिंग केलं. डॉट बॉलच्या साह्याने लिंगापाडा थोडंसं टेन्शनमध्ये येण्याची शक्यता का असते, कारण ज्या वेळेला तुमचं रन बॉल स्कोर नाही चालत ना त्यावेळेला थोडंसं टेन्शन वाढतं. याही वाला फटका तर खेळला, रनआउटची संधी बनेल का. आता इथून लाऊड अपील, पंच नॉट इंटरेस्टेड, सिंगल झाली पूर्ण. या सिंगलच्या साह्याने आता धावसंख्या फलकावरती 7 डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड नाही पोहोचले. जरी दावा नसतील झाले हरकत नाही, तुम्ही 6 षटकांचं क्रिकेट खेळता, तुम्ही खेळ बदलू शकता. आता एका बाजूला आपण पाहतात दिवेश दिवचा, तोही तयार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सातपाटीची रन मशीन विराट कोहली. फक्त त्यांना विराट कोहली क्रिकेटच्या परिपटलावरती हे नाव मिळालंय, परंतु ते फॅन आहेत हा MS धोनीचे. सध्या चेन्नई संघाचा देखील प्रवास संपत आला IPL मधनं. मोठमोठे संघ गायब झालेत आणि खऱ्या अर्थानं IPL मध्ये RCBचा चर्चा चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. धर्मेश भाऊल आपण पाहताय स्टँड मध्ये. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक, संपूर्ण सातपाटीची टीम तिथे आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत बसंत. 7 रन बिनबाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च तयार. यावाला शॉर्ट बॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मयूरचं. धावसंख्या इथे स्थिर झाल्या. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला 7 रन. एका बाजूला दिनेशच्या साथीने सागर थोडासा अडचणीत. 9 बॉल त्याने खेळले, 3 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहेत. या वेळेला देखील हा बॉल थोडासा बाहेर पडल्यानंतर पंचांनी सांगितलं त्या बॉलला की तो वाईट बॉल आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत असताना फार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बसंतकडे. म्हणतात ना तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला, आणि तो जुना तांदूळ मैदानाच्या आत, त्याचं नाव आहे बसंत. बसंतच्या बाजूने आपण अभयला देखील पाहताय. फटका इथे देखील खेळलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली तर खरी. आता षटक संपले ते म्हणजेच दुसरं. इथे 8 वरती एकही धक्का नाही, परंतु पंचांकडे जी मागणी केली तिथून तो धक्का असेल का याही गोष्टी आहेत. पाहूया वॉर रूम मध्ये घडतंय काय. नॉट आउट. पंचांचे सिग्नल तिथे आलेत नॉट आउटचे. म्हणजेच आता एका बाजूला जर आपण तपासून पाहिले तर सातपाडी संघाने जी गोलंदाजी चांगली ठेवली होती. आता ऍक्शन रिप्ले आपण पाहता बघा घडले काय. ज्या वेळेला बॅट ग्राउंड झाले आणि त्यावेळेला पंचांनी दर्शविले की नॉट आउटचे सिग्नल आहेत. आता इथून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. ज्यानं पहिल्या षटकाची कमान सांभाळली त्याचं नाव आहे तो म्हणजेच अभिषेक. आणि अभिषेक पुन्हा एकदा दाखल झालेत. पाहूया अभिषेक कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. लिंगापाडाच्या विपक्षात सातपटी 20 साई गणेशचा संघ खेळतोय. अभिषेक आलेत वैयक्तिक दुसरं षटक घेण्याकरता. याहीवाला फटका चांगला बॉल चालला बट द गॅप. सनी यांना हॅलो टाटा बाय बाय करत फार वेळानंतर प्रतीक्षा संपली आणि प्रदीर्घ कालानंतर हा आलाय दमदार स्ट्रोक. दिनेशच्या बॅटमधनं 4 रन.
थँक्यू सो मच. सातपाडी गावातील आणखीन एक अनमोल रत्न ज्यांचं नाव आहे वैजेंद्र पाटील आणि तेही दाखल झालेत. क्रिकेटवरती अफाट प्रेम, परंतु क्रिकेट खेळाण्यासोबत तुम्ही तुमचा संसार प्रपंच, व्यवसाय आणि नोकरी या सगळ्या गोष्टी बाळगून आज वैजेंद्र थोडेसे क्रिकेटपासून लांब आहेत, परंतु त्यांना देखील एक क्रिकेटवरती अफाट आणि क्रिकेटचे वेडे भक्त आहेत. ते सातपाडीचा संघ ज्या ज्यावाला मॅचमध्ये असेल त्यावाला ते ऑन ड्युटी जरी असले तरी देखील सातपाडीचा स्कोर काय झाला, सातपाडी कुठे खेळते, क्रिकेटच्या मॅचेस कुठे चालू आहेत याच्याकडे बारकाईने नजर ठेवणारं नाव म्हणजेच वैजेंद्र पाटील. अगदी आपण पाहतात दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि त्या वैजेंद्र पाटील यांचा आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. फटका खेळला, बॉल चाललाय, तडमानला सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर 4 बॉलचा खेळ संपतो आणि त्यावेळेला धावसंख्या 13. चार बॉलचा खेळ संपतो आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 रन ही सध्या धावफलकावरची स्थिती आहे. SG बाटचे प्रोप्रायटर आज शुभम गावड यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या पुनश्च एकदा त्यांना आभाळभर शुभेच्छा. PN स्पोर्ट्स तेही आपल्याला पाहायला जात. सचिन चौधरी यांनी मात्र या स्पर्धेला फार मोठं सहकार्य केलं आणि PN स्पोर्ट्स आज ते नाहीत आमच्याकडे, कारण त्यांच्या वडिलांचं अकाळी निधन झालं आणि ते सध्या जळगावला आहेत, परंतु ते मॅच ऑनलाईन सध्या मजा घेत आहेत. स्कोर कार्डला जर तपासून पाहिलं आज ही स्पर्धा आपण पाहताय या पालघरमध्ये प्रथमताच शाह फोटोग्राफर्स ज्यांनी मात्र ह्या ज्या LED स्क्रीन खूप सुंदर पद्धतीने जे केल्यात ना त्या पालघरमध्ये प्रथमताच आहे. आज जो उल्लेख केला निखिलनं की येणाऱ्या काळात अनेक सारे आयोजक या गोष्टींकडे जातील, म्हणजे जी सुरुवात केली पालघरनं, जी मुहूर्त मेढ प्रथमता कोण रोवतं ते महत्त्वाचं असतं. पालघर चषकाने या सगळ्या गोष्टी दिल्या. आज शाह फोटोग्राफर्स यांचं देखील कौतुक तेवढंच करावं लागेल, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या स्पर्धेसाठी ही LED स्क्रीन लावली. लाल्या याला देखील आपण पाहतात. हे शाह फोटोग्राफरचे प्रोप्रायटर देखील आपण पाहिले, कपिल पाटीलला ऑन स्क्रीन पाहताय आणि कपिल पाटील देखील तिथून ॲक्शनमध्ये दाखवत आहेत. आता सध्या धीरज पाटील स्वतः आयोजक. लाल्या चषक आपण पाहिलं असेल वेऊरमध्ये, ह्या सातपाडीचा डगआउट जिथे कामेश आहे तिथे आमचे मित्र चिन्मय तेही तिथे पाहायला मिळतात. संकल्प घरात ब्रँड नवलीचा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पैशानं इंजिनियर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका प्रोफेशनल हुद्द्यावरती सध्या ते सातत्यानं भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या त्या संकल्प घरात यांना देखील आपण पाहताय. आज फर्स्ट करून तेही आले असतील आणि तदनंतर क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचं आहे. नवलीचा ज्या ज्यावाला मॅच असतो त्यावाला त्यांची डिटेल ते सातत्याने घेत असतात. जर पोचू नाही शकले तिथे तर मग डिटेल घेणार दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण आपण गावासाठी काहीतरी देणं आहोत. जरी क्रिकेट या खेळामध्ये आम्ही वेळ नाही देऊ शकलो तरी आम्ही गावाचं हित मांडण्यासाठी सातत्याने पुढे असतो. ते संकल्प घरात त्यांचा देखील आम्ही करतोय सातत्यानं. या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक साऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात, फक्त घेणं हे आपल्या हातात असतं आणि ते संकल्प घरात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत. सध्या विकेट आली आणि ती विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज इथे बाद गॉन. जाऊया मॅचकडे. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. बसंत आले षटक क्रमांक 4 मध्ये. यावाला फटका क्रॉस बाटेड, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. रावची संधी, पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचं बदन, फिंगर्स अप, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर चषक समीर जाधव यांच्या नेतृत्वानं ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आली. या स्पर्धेची फार मोठी प्रतीक्षा आणि आज खऱ्या अर्थानं कालच्या दिवसात तो दिवस आला. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत स्वप्नीलजी इंगळे सर, त्यांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. स्वप्नीलजी इंगळे सरांना आमचं प्रेमळ निवेदन आहे. समीर जाधव सरांचा तो मेसेज आहे तुमच्यासाठी की तुम्ही प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. फलंदाज तिथे OUT आउट आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर जे नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, अग्नेश. लिंगापाडा संघ थोडासा अडचणीत आहे, कारण धावसंख्या ज्या आहेत ना सातपाडी समोर तुम्हाला 40च्या जवळ जावंच लागेल. जर 40 नाही झाले तर तिथे मात्र अनेक वर्ष आणि वर्षाचा प्रदीर्घ एक्सपिरियन्स असणारा खेळाडू अभयला माहिती आहे की लोएस्ट स्कोरिंगचे सामने कसे पुढे घेऊन जावेत.
लिंगापाडा विपक्षात साई गणेश सातपाटी, बी साई गणेश सातपाटी तयार आहे. त्यांचा देखील तो सामना महत्वाचा असेल. फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षण तर केलं. रनआउटची संधी बनेल, फलंदाज बाद. रनआउटच्या बाद. यावेळेला आपण पाहतात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिनेश माच्छी हे सध्या दाखल झालेत आणि पाहूया आता ते कुठल्या पद्धतीची खेळी करतील. 6 षटकांचं क्रिकेट असताना जवळपास 4थं षटक आता असताना आलं आणि तरी देखील धावसंख्या थोड्याशा स्थिर झाल्यात, शांत झाल्यात. इथे देखील आपण पाहू शकता हा बॉल येतोय डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. जे सुरुवातीचेच 2 गोलंदाज होते बसंत आणि एका बाजूला अभिषेक, या दोन्ही गोलंदाजांना सांगितलं की प्रतिस्पर्धी संघाला मान उंचावू द्यायची नाही. खूप चांगली गोलंदाजी. बॅटिंग टीमला हेच करायचंय की आता मेरिटवरती आहे. मागे काय झालं ह्याला विसरत मागच्या 4 षटकांमध्ये धावा नाही झाल्या हे घेऊन बसण्यात अर्थ नाही. आता जी 2 षटकं तुमच्या हातामध्ये आहेत त्यामध्ये तुमच्यातील कलागुण, कौशल्य, नैपुण्य दाखवण्याची ही योग्य वेळ. जे काही झालंय ते विसरत नव्यानं सुरुवात करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळात. आता सध्या 4थ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 15 आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही 20-15 जर बनवल्या तर लढण्यासाठी सन्मानजनक स्कोरकार्डचा तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल. आता इथे देखील आपण डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 15 रन झालेत. घेऊया ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक एका बाजूला आणि तुर्ताच विशाल डीजेचं सुमधुर गीत जे मंत्रमुग्ध करणारं असेल. यस डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आणि पालघर चषक. समीरजी जाधव आणि संपूर्ण एंटायर साथ. अगदी पालघरचा सुवर्ण काळ. ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा. पालघर चषकाचा पाहीन मी हा सुखद सोहळा. आणि तदनंतर आज दुसऱ्या रात्री ती स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आली आणि जबरदस्त पद्धतीने आपण पाहतात आज वेळेत स्पर्धा सुरू झाली आणि वेळेत स्पर्धेचं शेड्यूल पॅक होईल याही गोष्टी आहेत. 6 षटकांचं क्रिकेट. प्रत्येक संघाला मात्र आपलं नशीब आजमावण्याची एक वेगळी संधी. चांगली मेहनत करा, यश तुमच्या जवळ येईल. त्या सन्मान आपण पाहतोय इथे नुकतंच आगमन झालं सन्मान्य आदरणीय अमरजी गरत. त्यांना मी विनंती करेन या पण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत उन्नतजी वेखंडे त्यांना देखील मी विनंती करेन या. दोन्ही मान्यवरांना आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. पालघर चषकामध्ये आपलं स्वागत आहे. ऑडिओ बॉक्स. थँक्यू सो मच. अनेक मान्यवर येतील या स्पर्धेकडे. या स्पर्धेने ते कमावलं, त्या समीर जाधवांनी ते कमावलं. म्हणतात ना की तुम्ही आयुष्य जगत असताना किती पैसा कमावला हे महत्वाचं नाही. आयुष्य जगत असताना तुम्ही किती माणसं कमावली, किती माणुसकी कमावली, किती माणसांना तुम्ही जवळ केलं, किती माणसांना प्रेम दिलं हे महत्वाचं असतं. आणि सध्या समीर जाधवांनी ते करून दाखवले आणि त्यांच्या प्रेमापोटी आज अनेक मान्यवर या स्पर्धेला पोहोचले आणि त्या समीर जाधव यांचं एक वेगळी किमया राहिली. हा बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पायाकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. पालघरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला बॉक्सच्या आतमधनं गोलंदाजी करावी लागते. विरार विभागात जा, तुम्हाला थोडंसं तिथे एक वेगळी संधी असते. तुम्ही धावून येऊ शकता, गोलंदाजी करू शकता. प्रत्येक विभागाचं क्रिकेट वेगळं आहे. मुंबईचं क्रिकेट त्याहून वेगळं असतं. लकवा क्रिकेट हे बोरिवलीमधून सुरू झालं. त्या क्रिकेटमधून थॉमस डायस जन्माला आला. त्या क्रिकेटनं तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती थॉमस डायस सारखा एक दिग्गज खेळाडू दिला. आणि आज अनेक सारे पालघरमध्ये देखील रथी महारथी घडले गेले या क्रिकेटच्या परिपटलावरती. व्हाईट बॉल गोलंदाजी मार्कवरती जिग्नेश आलेत तर करे, परंतु लय घेऊन नाही आले. मागील जी 4 षटकं आपल्या प्रमुख गोलंदाजांनी हाताळली
त्यांचा तुम्हाला गुण घ्यावा लागेल मैदानाच्या आत. आणि जिग्नेशला आपण पाहताय तो सध्या गोलंदाजी मार्कवरती दाखल तर झालाय खऱ्या. पंचांच्या उजवीकडनं उजव्या हातानं राऊंड डिस्टन्स गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर याच स्कोर काढणं जर पुढे आलात तर 25च दाखवतात. ते 25 नाही योग्य या मैदानात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही वळला सलगचा या षटकातील हा चौथा एक्स्ट्रा. तुम्ही कालपासून पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये अगदी ॲक्युरेट फलंदाज ज्या वेळेला फलंदाजी करेल त्यावेळेला तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. मिस टाईम जर तुम्ही खेळलात तर नाही बॉल जात या मैदानात. ज्या पद्धतीनं मैदानाचं हे मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. जिग्नेश धावसंख्या फलकावरती लिंगापाडा टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते 19 रन. टॉस मॅटर नाही करत क्रिकेटच्या खेळात. तुम्ही तुमच्यातलं टॅलेंट ज्या वेळेला दाखवा. टॉस हरून कित्येक सामने बदलवलेत, कित्येक सामने जिंकले जातात. याही गोष्टी अनेक वेळा सिद्ध होतात. तुमच्यातलं चांगलं क्रिकेट दाखवा. जवळपास फलंदाजानं श्वास सोडलाच होता, परंतु आता इथून कीपरनं अभिषेकनं नाही स्टंपिंग घेतली. डॉट बॉल येतोय. जिग्नेशला ट्रॅक मिळाला. तो ट्रॅक तेवढाच महत्त्वाचा आहे. सध्या आतापर्यंत स्कोर काढला 19 आणि 3 धक्के बाद झालेत. साई गणेश सातपाडी बीचची गोलंदाजी अचूक राहिले आणि त्या गोलंदाजीनं मैदानाच्या आतमध्ये भुरळ घातले, ती म्हणजेच टीम लिंगापाडाला. परंतु जिग्नेश आलेत आणि जिग्नेश यांना मात्र थोडीशी जी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती नाही मिळत. तुमच्याकडे वेग नसला चालेल. क्रिकेटच्या खेळात तुमची लाईन ही महत्त्वाची आहे. तुमच्याकडे फार मोठा शार्प टर्न नसला चालेल. तुम्ही कुठल्या टप्प्यावरती चेंडू हाताळताय. भारतामध्ये असे गोलंदाज होऊन गेले. 2011चा विश्व वर्ल्ड कप आपण पाहिलं, विश्व चषक पाहिलं. मुनाफ पटेलला आपण पाहिलं असेल, प्रवीण कुमारला पाहिलं असेल. फार वेग नव्हता. ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी करायची आणि तदनंतर अनेक सारे विकेट त्यांच्या नावी राहिले. म्हणजेच तुमची लाईन महत्त्वाची आहे. फुलर लेनचा बॉल, रनआउटची संधी, फेकी हवी तशी नाही आली आणि तदनंतर पंचांनी सांगितलं की 1 रन इथून परिपूर्ण होत आहे. जिग्नेशला आपण पाहू शकता. पाटील नेटवर्कनं तिथे मेन्शन केले आज आमचंही नाव. जतीन आलेत. जतीन आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळणारच. परिपक्वता काय असते त्याच्यासाठी त्यांनी 10 वर्ष दिली त्या लाईव्ह क्षेत्राला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तेच पाहायला मिळतात. अनुराग चव्हाण तेही तिथून आपण पाहू शकता. स्कोर कार्डला जर धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 रन्स 20 धावा. नरमाताने कळलं या बॉलला सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं आतापर्यंत इथून सिंगल एक आगळी वेगळी बाट पकडण्याची शैली या फलंदाजाची. स्कोर कार्डला आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 रन्स. मगाशी 20 बोललो ना, त्यानंतर आता नाही तर ते सुधारणा केली गुणलेखनानं. 22 रन. फटका इथे देखील खेळला. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी नाही आली ॲक्युरेट. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं 5वं षटक. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. सध्या स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत 22ला 23 झालेत. 23 रन्स. अगदी शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल नंतर एक षटक आणखी नसेल. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही तेवढाच महत्त्वाचा. त्याही मॅचचा टॉस आपण करणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. याही वेळेला चांगला चेंडू. पंचांनी सांगितलं षटक संपले. षटका अखेर धावांची गती 5 षटकं संपली. 30 बॉलचा खेळ संपला. 30 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 23 वरती. हे सध्या आमचे प्रेक्षक राजे. एका बाजूला भावेश पाटील कीड, फायर पास्थळ, खासदार चषक ज्यानं गाजवलं तोही आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरऑल क्रिकेटवरती सध्या चर्चा आहे त्याची. जाऊया व्यासपीठावरती. सन्माननीय आपण पाहतात अमरजी घरत सर जे आपल्याला पाहायला मिळतात. मी उन्नत वानखेडे यांना मात्र विनंती करतोय की आदरणीय सन्माननीय श्रीयुत अमर घरत सरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावं. जे मुख्य व्यासपीठावरती जी घरत सर ते इथे पोहोचलेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान उन्नत सरांच्या शुभ हस्ते केलं जाईल. सध्या आपण पाहू शकता 6व्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर तयार झालेत. एक बेस्ट ऑलराऊंडर या अमरजी घरत तुमचं स्वागत आहे व्यासपीठावरती. या पालघर चषकाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढील बॉल. फटका चांगला खेळला आणि तिथे बॉल बीट करत अभयला हॅलो टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. नो स्कोर. आता नशिबानं साथ दिली ती सातपाडी संघाला. क्षेत्ररक्षण थोडंसं तिथे खराब आणि तिथे पंचांनी मात्र आपण पाहतायत नो स्कोर घोषित केलाय तर खराब. आता त्याही गोष्टी चेक केल्या जातील. त्याच दरम्यान मोहितजी घरत त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वागत आहे. वेलकम मोहित दादा. या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती.
आणि उपस्थित आपण जर पाहिलं तर स्टँड्समध्ये जे नवली गावचे आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळी इथे उपस्थित आहेत, खेळाडू इथे उपस्थित आहेत, नौके यंगस्टार तिथे उपस्थित आहेत. तर सर्वांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपली घरची स्पर्धा आहे, त्याच्यामुळे आपण इथे येणं फार गरजेचं आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. साई गणेश सातपाटी आणि विपक्षात बोईसर पाकर्स या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. साई गणेश सातपाटी ए आणि विपक्षात बोईसर पाकर. नो स्कोर नाही मिळत. पंचांनी मात्र पुन्हा एकदा सांगितलं की नाही, तो नो स्कोर नसेल. हा चौकार आणि तो चौकार आता अत्यंत महत्वाचा ऍक्शन रिप्ले बघा या गोष्टी अगदी आपण पाहू शकाल. खूप चांगला फटका थ्रू द कव्हर्स आणि ऍक्शन रिप्ले त्या सगळ्या गोष्टी दाखवते पाटील नेटवर्क्स. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने मुख्य व्यासपीठावरती यस मान सन्मान आपण जरूर करतोय. माईचं आपुलकीचे उपकार स्वाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली गेली आणि यस प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान एक स्पेशल एक गुड आठवण मोमेंट ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान इथं जर मुख्य व्यासपीठावरती करतोय. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. सध्या या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीपासून 138 चौकार हेही परिपूर्ण झाले असं आम्हाला आमचे पाटील नेटवर्कचे लाईव्ह अपडेटर दर्शवतात. 138 चौकार संपूर्णपणे कालच्या रात्रीपासून लागले गेले. गोलंदाजी मार्कवरती मयूर आहेत आणि मयूरच्या विपक्षात आपण पाहतात तो चौकार आला होता. बाट पकडण्याची शैली वेगळी आहे या खेळाडूकडे. इथे देखील आपण पाहतात अभिषेक अभू याच्याकडनं झाले चुकी. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने 30 रन. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4. बघा ऍक्शन रिप्ले. नाही बॉल व्यवस्थित कॅरी करता आला कीपरला आणि त्यावेळेला 1 रन अगदी या संपूर्ण नाईट फ्लड लाईट मध्ये एक चोरटी धाव ती आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. राईट हँड राऊंड डिस्टन्स राऊंड विकेटने ते गोलंदाजी करतात. ऑन साईडला फटका तर खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि त्या सगळ्या गोष्टी बघताना आताही सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 31. स्कोर कार्डवरती हवी तशी ऊर्जा नाही मिळाली, परंतु जर प्रतिस्पर्धी संघानं आपल्याला शांत केलं असेल तर आपण देखील करू शकतात. याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याच पण आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय अनिकेत राऊत इथे उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनिकेत दादा आपण या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्या खेळाडूने अखंड महाराष्ट्रभर या पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि नेहमीच संपूर्ण आपण पाहिलं तर पाहिलेलं एक गोड स्वप्न म्हणजे अनिकेत राऊत हे नाव आणि पालघर पासून दुबईपर्यंत ज्या नावाची चर्चा राहिली अनिकेत राऊत येथे उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्राऊड ऑफ पालघर या आपण आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटच्या बॉलवरती तो दमदार चौकार आणि धावसंख्या आता 35. आता रन असतील तुम्हाला बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावात 36 बॉल आणि 36 मध्ये. या सातपाटी आणि बोईसर पॅकर्स तुम्हाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये हा कंपल्सरी टॉस. विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती अनिकेत राऊत सरांचं देखील एक मोठी स्पर्धा आजच्याच दिवसात तुम्ही मला उल्लेख करून दाखवला. पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 2 नोव्हेंबरचा कालावधी असेल आणि ती स्पर्धा पुनश्च एकदा येते. लोकेशन काय, ग्राउंड कुठे, त्या स्पर्धेच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील. अनिकेत राऊत यांनी आज कमिट केली की ती स्पर्धा येणार. मी मगाशी देखील उल्लेख केला की अनिकेत राऊत यांनी म्हटलं तर मग ते होणारच. आणि सध्या पालघरच्या क्रिकेटने फार काही जी प्रगती केली त्यामध्ये अनिकेत राऊत यांचा सिंहाचा वाटा सातत्यानं असतो. आज पालघरमधून प्रशांत घरत बघायला मिळतो. आज पालघरमधून प्रीतम बारी बघायला मिळतो. आज पालघरमधून आपण पाहतायत प्रज्योत अंभिरे बघायला मिळतो. करण मोरेला देखील आपण पाहिलं, राकेश प्रभूला पाहिलं. आज पालघरमधून व्यावसायिक क्रिकेटकरिता फार कमी खेळाडू असायचे, परंतु आज या पालघरनं ताई पॅकर्स या संघाची बांधणी केली. अमरजू परेकर त्यांचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान राहील आणि अनिकेत राऊत यांची साथ आज खूप काही गोष्टी दिल्या आणि पालघरचं क्रिकेट आज साता समुद्रा पलीकडे नेण्याचं काम ज्यांनी केलं ते अल्लाळी गावचं अनमोल रत्न आणि पालघरला अगदी एक वेगळी ओळख देणारं नाव अनिकेतजी राऊत. ते देखील इथे मात्र पोहोचतात, ॲक्शनमध्ये असतील ते आज याच स्पर्धेच्या माध्यमातून अल्लाळी या टीमकडनं आणि त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं स्वागत आणि सन्मान तेही तेवढंच महत्त्वाचं आहे, तेही आम्ही घेणार आहोत. जाऊया टॉसकडे. येस आपण टॉस करतोय आणि मी विनंती करेन अनिकेतजी राऊत या आपण. अनिकेत दादा आपल्या शुभाचा आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला बोईसर पॅकर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल साई गणेश इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल सातपट्टी आणि अनिकेतजी राऊत यांच्या शुभाचा आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅच. चला या अनिकेत दादा आपल्या शुभाचा आपण टॉस करूयात. चला आपण टॉस करतोय. अनिकेत दादा यांच्या शुभाचे टॉस इथे जरूर केला जाईल.
दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि येस कॉल्स नक्कीच असेल. बोईसर पॅकर्स या संघाचा कॉल असेल. येस, स्पिन द कॉइन. हेडचा कॉल आहे आणि ॲज इट इज हेड्स आलाय. मी विनंती करेन अनिकेत दादा आपण येस स्थानापन्न व्हायचं. थँक्यू सो मच. आणि टॉस करा आता जिंकला टीम बोईसर पॅकर्स संघानं. निर्णय काय? फिल्डिंग घेणार आहे आम्ही. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, परंतु काय खास कारण त्याच्या मागे? स्कोअर म्हणजे लोएस्ट स्कोअर जास्ती करून होते म्हणून आम्ही फिल्डिंग घेतलंय. बॉलिंग चांगली आहे आम्ही थोडी. आणि इथे आल्यानंतर कसं वाटलं हे स्पर्धा पाहून? संपूर्ण क्रीडांगण, प्रेक्षक गॅलरी, बाईक खास करून तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी, काय म्हणाल त्याबद्दल? मस्त आहे एकदम चांगले आहे आणि बाईक बोलले तर चांगलं एकदम. थँक्यू सो मच. हे होते बोईसर टीमचे कॅप्टन. एका बाजूला सातपट्टी नेहमी सातत्याने चर्चा राहिली आहे. सातपट्टी म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट अगदी टॉप क्लास आयोजन राहिलं आहे. आणि आज या स्पर्धेबद्दल तुम्ही नक्कीच काय सांगाल? इथे आल्यानंतर कसं वाटलं? ही लखलखणारी प्रकाशामध्ये ही स्पर्धा होतीये. अंडर द फ्लड लाईट्स ही वेगळी स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये खास करून एक बाईक तुम्हाला पाहायला मिळते. हो नक्कीच, कारण असं बघायला गेलं तर पूर्ण सीझनमध्ये आणि पूर्ण फर्स्ट टाईम अशी टुर्नामेंट होते आपल्या पालघरमध्ये, जी बाईक टुर्नामेंट. आणि आयोजन नियोजनच्या बाबतीत बोलायला गेलं तर शब्द फार कमी आहेत. खूप सुंदर असं आयोजन नियोजन आहे. आणि आता येऊया टॉसकडे. टॉस इम्पॉर्टंट होता का? हां नक्कीच इम्पॉर्टंट होता, पण आमचा पण विचार होता की आपण बॅटिंग करूनच गेम करू, कारण मोठा 6 ओव्हरचा गेम आहे, तर प्रेशर नसेल तर आता बॅटिंगच आली ती चांगलंच आहे. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा दोन्ही टीमसाठी. आणि येस, टॉस बॉक्स न्यूज आहे. टॉस जिंकला टीम बोईसर पॅकर्स या संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलं बॅटिंग करायला टीम सातपट्टी या संघाला. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. पहिला बॉल आणि मयूरनं इथून सुरुवात केली. सेन्सिबल क्रिकेट, मागणी तसा पुरवठा. तुम्हाला गरज नाही आहे मोठ्या फटके खेळण्याची. 36 बॉलमध्ये रन 36 करायचे आहेत. एक बॉल असा येईल त्यावेळेला तो खराब असेल, त्यावेळी तुमच्यातील सर्वोत्तम मोठा क्लास दाखवा आणि मॅचच्या जवळ या. निश्चित स्वरूपात जाऊया मॅचकडे. इथे देखील फटका खेळलाय स्लॉक स्वीपनं आणि बॉल चाललाय तो म्हणजे सिंगलसाठी. इथे स्कोर कार्डला जर धावांची गती तपासून पहिली नंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. लय चषक झालं त्यावेळेला सिनियर खेळाडूंचा मान सन्मान झाला. त्यातला एक खेळाडू दिसतोय तुम्हाला, त्यांचं नाव आहे अभय पागधरे. त्यांना मात्र खूप चांगली बाट तिथे दिली होती आणि त्यांचा सन्मान केला. आणि त्या सगळ्या गोष्टी अनिकेत राऊत यांनी या पालघरच्या क्रिकेटला ज्यांनी आपलं बऱ्याचशा गोष्टी दिल्या आणि आपला वेळ दिला, त्या प्रत्येक खेळाडूचा स्वागत सन्मान झाला होता आणि त्या स्पर्धेच्या आठवणी पुन्हा एकदा तयार होतात. सध्या पालघर चषक आपण कल्लू यांना पाहता. काल पॅराडाईजचा संघ त्यांनी घेतला, तो संघ टॉपला आला. मी कालही उल्लेख केला होता की जिथे कल्लू हात लावतील ना ते सोनं होतं आणि तिथे तेच पाहायला मिळालं. सिंगल इथे देखील मिळतं. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 3. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहेत. आतापर्यंत आपण पाहतायत 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 रन. थेंबे थेंबे तळेसाचे सध्या प्रयत्न तो चालू आहे. पुन्हा एकदा बाट. इथे काय घडलंय? रनआउटची संधी बनणार का? जवळपास आपण पाहतायत बाटची कड लागली असं किपरनं म्हटलं, परंतु अभयने सांगितलं की जिथे आपण पाहू शकता बाट जरूर पिचवरती आपटली गेली. त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पंचांनी आणि तो बॉल जर तपासून पाहिला तर आता सध्या बॉल काउंट होतोय. सागरनं पहिल्या षटकात सुरुवात चांगली केली. जर आपल्याकडे बॅलन्स कमी आहे सुरुवातीच्या काळापासून जर तुम्ही कंजूसीनं गोलंदाजी केली तर शेवटच्या बॉलपर्यंत हा मॅच नेण्याची किमया तेही राखतात आणि तो संघ लिंगापाडाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. या बॉल आता रनआउटची संधी बनणार. फलंदाज अभय इथे बॅक टू द आउट. व्यासपीठावरती जाऊया. डिझेला मी थांबवीन. पालघर क्रिकेटचा एक मान सन्मान अभिमान ज्यांचं नाव आहे अनिकेत राऊत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करतोय समीर जाधव यांना की या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही आहात, तुमच्या शुभ हस्ते आपण अनिकेतजी राऊत यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे व्यासपीठावरती करावं. आणि निश्चित स्वरूपात आपण जाणार आहोत त्या व्यासपीठावरती. अनिकेत राऊत आपल्या साथीने आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा केला जाईल. अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एका बाजूला मॅच देखील चालू राहील आणि अनिकेत राऊत यांचा आम्ही मनोगत देखील इथून घेणार आहोत. आज या स्पर्धेसाठी ते वेळात वेळ काढून आले, स्वतः ॲक्शनमध्ये देखील असणार आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान. स्वतः देखील आयोजक आहेत आणि त्यांनी अनेक वेळा या पालघरच्या क्रिकेटवरती खूप काही नवीन कसं येईल, काय करता येईल, क्रिकेट खेळाला कशी वाव मिळेल, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू कसे पुढे जातील, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. अनिकेतजी राऊत, आपण देखील एक चांगली स्पर्धा पार पाडली आज, पालघर चषक. या पालघर चषकाची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि अनेक ठिकाणी चालू आहे. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, अनेक खेळाडूंना आणि सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही मांडतील? सर्वप्रथम तर सुमित दादा प्रतिष्ठान आणि पूर्ण त्यांच्या टीमचं मी धन्यवाद देईल की त्यांनी मला इथे बोलवलं. आणि समीरचा मला फोन आला होता की दादा नक्की यायचं आहे टुर्नामेंटला. तर आमची आज मॅचसुद्धा आहे आणि मला असं वाटलं या सामन्यानंतरच माझी मॅच आहे, म्हणून मी लवकर आलो. परंतु आमची मॅच लेट आहे. आणि आयोजन आणि नियोजनाबद्दल बोलायला गेलं तर पहिल्यांदा कोणी बाईक ठेवली असेल तर त्याचा मान पूर्ण टीमला जातो. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिले की कुठेतरी एक अंडरम क्रिकेट आपल्या कुठल्या तरी वेगळ्या लेवलला तुम्ही घेऊन गेलात. पालघर बॉक्स असोसिएशनची सुद्धा त्याला खूप हातभार आहे आणि तुम्ही ही टुर्नामेंट करून अजून एक वेगळ्या लेवलला टुर्नामेंट घेऊन गेला. मला वाटतं मुंबईला सुद्धा अजूनपर्यंत बाईक नसेल ठेवली, परंतु पालघरला तुम्ही बाईकसुद्धा ठेवलेली आणि ग्राउंडची रचना असेल, इथे स्टँड बघायला मिळतात. असं आपण फक्त ओरमला बघतो मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला. तर नक्कीच एक सर्व अंडरमच्या प्रेमींसाठी ही खूप सुंदर टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली आहे. सर्व टीमनी असंच त्यांना सपोर्ट करा आणि पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि अशी टुर्नामेंट तुम्ही दरवर्षी करत राहा, जेणेकरून अजून अंडरमचा स्तर नक्कीच वरती जाईल आणि आपले प्लेअर कुठेतरी हायलाईट होतील. जेणेकरून आता बघतोय की 2-3 प्लेअर आपले मुंबई साईडला खेळताना दिसतात. चांगलं वाटतं की पालघरचा जेव्हा कुठेतरी ग्राउंडमध्ये अनाउन्समेंट होते की पालघरचा करण खेळतोय, पालघरचा क्रितेश घरत खेळतोय, तसे पालघरचे अजूनही 8-10 प्लेअर मुंबईला दिसले तर नेहमी पालघरचं नाव पुढे राहील आणि नक्कीच त्यांनी पालघर चषक हे नाव ठेवलंय. त्याच्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स. थँक्यू सो मच. हे होते अनिकेत राऊत आणि त्यांचा आपण मनोगत इथे व्यक्त केलं. सातत्यानं पालघरच्या क्रिकेटसाठी ते झटलेलं नाव आहे. आजही त्यांचा प्रामाणिक प्रयत्न तोच आहे की पालघरचे खेळाडू पुढे जावेत, पालघरच्या सगळ्या गोष्टी पुढे याव्यात. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचकडे. सध्या षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आणि 7 रन हे सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. प्लेड ऑन, बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज मयूर बॅक टू द आउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉन. थँक्यू सो मच. मोहितजी करत आपण या विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि खास करून मोहित दादा आपण लगेच आहे, कारण की समीर दादा तुम्ही बोलवतात, त्यामुळे विनंती असेल आपण लवकरात लवकर इथे यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्याचं नाव आहे जितांशू. आणि तो जितांशू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर कुठल्या पद्धतीचा खेळ करणार हाही प्रश्न आहे. 36 धावांचं एक सन्मानजनक स्कोर कार्ड उभं केलंय आणि लिंगापाडानं आता ते सन्मानजनक स्कोर कार्ड उभं केल्यानंतर त्याच्यामध्ये गोलंदाजी त्यांची अचूक चालली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. टीट फॉर टॅट. फार लांबवलेला नाही मॅच, फक्त तुम्हाला आता मेरिटवरती यावं लागेल आणि चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. जाऊया एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ऐकूया डीजे विशालला. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार होतात. याही बॉल हा बॉल पंचांनी मात्र दोन्ही हात बंदिस्त ठेवले आणि तदनंतर धावांची गती जर तपासून पाहिली तर जितांशूसाठी देखील हा बॉल डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डला स्थिर आहे धावसंख्या. आता बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच खऱ्या अर्थाने 23 आणि 23 बॉलमध्ये रन करायच्यात 28. एक धावेसाठी लढावं लागतं, नशिबासोबत भांडावं लागतं क्रिकेटच्या खेळात. नशिबासहित तुमचं चांगलं क्रिकेट या अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जर सुरुवातच खराब नाही केली आणि सांगतील की सगळ्या काही गोष्टी आमच्या बाजूने हवाव्यात, नाही होणार. तुम्हाला स्ट्रगल, कष्ट, परिश्रम या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणतात ना की सहजासहजी सगळं काही मिळालं तर मनुष्याच्या आयुष्याला गंमत आणि भगवंताला किंमत उरत नाही. सध्या आपण पाहू शकता तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. मग क्षेत्र कुठलेही असो, ज्यामध्ये फक्त क्रिकेट नाही, तुमच्या आयुष्यात म्हणा जर यश पाहिजे असेल तर तुम्हाला पहिले झिजावं लागतं. जेवढं झिजाल तेवढं चमकाल.
असं म्हटलं जातं आणि त्यात सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सातपाडी संघ थोडा स्ट्रगलिंग आहे. येणाऱ्या काळात त्यांना देखील ते कष्ट करावे लागतील. लिंगापाडा संघ सांगतात की आम्हाला देखील जिंकायचं, आम्ही देखील लांबून यासाठी झालोय. फटका स्लॉक स्वीप करायचा होता आणि तदनंतर तिथून व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. सिंगल मात्र इथे देखील मिळत आहे. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 10 रन, 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नो स्कोर आहे. पंचांनी सांगितलं की हा नो स्कोर आहे. पायावरती देखील तुमचं कंट्रोल तेवढंच महत्त्वाचं असतं. आता बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 रन. पुढचा होणारा मॅच एका बाजूला बोईसर पॅकर्स आणि विपक्षात साई गणेश सातपाटी. मला तरी वाटतं मयूर भागवत प्रेझेंट, साई गणेश सातपाटी हाही संघ आपल्याला बघायला मिळेल का? नाही, कन्फर्म नाही झाले ते अजून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. बघा नो स्कोर इथे मात्र पंचांनी घोषित केला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या इवाला फटका तर खेळायचा होता. सनी भरपूर प्रयत्न करतोय. रोहित शर्माचा हार्ट फन, त्याच्या हातावरती तुम्ही रोहित शर्माचा एक टॅटू पाहू शकता. आणि क्रिकेटवरती अफाट फ्रेम. सध्या तिसरं षटक चालू आणि धावांची गती तपासून पाहिली नाही तर आतापर्यंत 10ला 2 ही स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा तयार गोलंदाज. पवनसूत नवलीच्या मैदानावरती पालघर चषकाचं घमासान दुसऱ्या रात्रीत. याही बॉलला काय गोलंदाजी, अचूक गोलंदाजी. जितांशूसाठी आई बॉल डॉट येतोय. 3 षटकांचा खेळ देखील संपला. 3 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला धावांची गती 10ला 2 ही स्थिती अडचणीच्या काळात सध्या दिसतोय सातपाटी. आता बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच इथून 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायच्या 26. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया एक सुमधुर गीत. जाऊया मॅचकडे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं आणि कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतोय. 18 बॉल सांगून जातील की विजय कुणाच्या नावी, पराजय कुणाच्या नावी. कुणाला मात्र पराजयाचे धक्के घ्यावे लागतील आणि कुणाला तरी विजयाचा आनंद मिळेल. आता त्यामध्ये चाललेली भानगड, एका बाजूला सातपाडी, एका बाजूला लिंगापाडा वाणगाव डहाणूचा संघ. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडने खेळलं. या मॅचला आता पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे बॅटिंग टीम सातपाडीचा. लिंगापाडाने मात्र पहिल्या ओव्हरपासून, पहिल्या षटकापासून, पहिल्या बॉलपासून सुरुवात चांगली केली आणि ती चांगली सुरुवात त्यांना या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा एक चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते तयार होत असताना. 18 बॉल होते. 18 बॉलमध्ये 26 करायचे होते. आता 17 बॉलमध्ये रन करायच्यात 25. पालघर चषकात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं सगळ्यांचं स्वागत. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान पुरस्कृत पालघर चषक 2026 ची दुसरी रात्र. पहिल्या रात्रीतला खेळ क्लास आहे जितांशूचा. एक बॉल जो खराब त्याच्यावरती आक्रमण. संपूर्ण समाचार. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन. यस, परवाच्या दिवसात एक आणखीन पालघरच्या क्रिकेटचा हा युद्ध आहे, महायुद्ध आहे. एका बाजूला बेस्ट ऑफ पालघर, एका बाजूला बेस्ट ऑफ बोईसर. हा एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मॅनेजर त्या पालघर बोईसरचा जर पालघरचा संघ तपासून पाहिला तर त्या पालघरचे टीम मॅनेजर आहेत यतीन पाटील, ब्रँड ऑफ नवली. आणि एका बाजूला बोईसर संघाचे मॅनेजर जी बोईसर संघ जो बनवलाय तर समीर जाधव या स्पर्धेचे शिल्पकार. एका बाजूला करण, एका बाजूला क्रितेश, एका बाजूला मनीष भोईर, जग्गू, सार्थक, राहुल माळी, दिवेश, कुणाल, विशाल आणि अनुज. बोईसरचा संघ एका बाजूला टेनी, जब्बीर, कुशल, हलील, तदनंतर रेहान, तदनंतर तेजस, एका बाजूला अमीर भाई यांचा क्या मुलगा अर्थात आपण पाहतो राहिल, दीपक आहे, हार्दिक आहे आणि शाकीर आहे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पालघर विपक्षात बोईसर. खूप चांगला मॅच. रिव्ह्यू घेतलाय का? व्हाईट बॉल पंचांनी घोषित केले. इथे व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता पुनश्च एकदा एका चौकारानंतर थोडीशी पुन्हा एकदा लाईन और लेंथ बिघडली आणि तदनंतर हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. साई गणेश सातपाटी पी आणि विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो लिंगापा. इथे देखील आपण पाहतायत काय क्षेत्ररक्षण केलं अगदी चित्याच्या चपळाईनं. ज्या पद्धतीने आपण पाहतात हे क्षेत्ररक्षण बघा.
ॲक्शन रिप्ले बॉलवरती झडप घातली आणि त्यानंतर त्या बॉलला स्टॉप केलंय. ॲक्शन रिप्ले 3 ते 4 5 कॅमेऱ्यानं आपण पाहताय. वा क्या बात आहे. समर्पण, डेडिकेशन संघासाठी आणि गावाच्या नावासाठी इथे आपण पाहतायत. पडतात पुन्हा एकदा उभे राहतात संघासाठी आणि त्या गोष्टी सगळ्या बघायला मिळाल्या. जितांशूच्या फटक्यामध्ये काहीच कमी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण टॉप क्लास. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते, ती म्हणजे 17 रन, 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. साई गणेश सातपाटी बी, एका बाजूला लिंगापाडा गोलंदाजी मार्कवरती अग्नेश, याला आपण पाहू शकता. तो सध्या तयार झालाय गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलचा वापर आणि सनीच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. एकवीस धावा धावफलकावरती. सध्या हा चौकार आला, तो चौकार फार महत्वाचा होता. सनीनं फार वेळ घेतला. सिंगल डबल, सिंगल डबल, चांगल्या बॉलचा सन्मान, खराब बॉलचा तिरस्कार आणि तो खराब बॉल एक मिळाला अर्ध्या विकेटचा. त्या बॉलला मात्र मिड विकेटला ढकलून दिलं सीमारेषेच्या बाहेर. आता देखील सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबल, सिंगल डबल आणि तदनंतर आता गोलंदाजाला काहीच गरज नव्हती अग्नेशला. इथून आपण पाहतात 1+1, बाय 1 गेट 1 फ्री असं झालं हे सध्या मैदानाच्या आत. आता स्कोर काढला. धावसंख्या या 2 धाब्यांनी पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. आता बॉल टू रन, रन बॉल इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. इथे देखील आपण पाहू शकता पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच आयुष पाटीलनं मात्र हा फोटो इथे एडिट केला, त्यांचं देखील धन्यवाद. स्कोर कार्डला जर धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 23 रन्स. शेवटचा बॉल बाकी आहे. अग्नेशला आपण पाहू शकता जो गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी करत असताना त्यानं आता एक धाव ती एक्स्ट्रा आली खरी. त्यानं एकंदरीत 11 बॉलचा खेळ केला आणि 17 रन खर्च करत एक विकेट देखील घेतली महत्वाची. परंतु आता मागे काय झालं ते महत्वाचं नाही, ती विकेट कुठल्या वेळेला गरजेची होती आता ते महत्वाचं आहे. हाही फटका फसतोय. सरळ बॉल लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, त्यांनी त्या बॉलला फिल्डिंग केलं आणि बघता बघता आपण पाहता षटक संपलं, ते म्हणजेच तिसरं. 4 षटकांचा खेळ संपतो. आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा. बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये रन करायच्या 13. थँक्यू सो मच. पवनसुत नवली याच मैदानातून पालघरला लागणारं एक वेगळं नाव. अर्थात आपण पाहताय तुषार घरत याच मातीतून मोठे झाले. अगदी लहानपणापासून क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि त्या तुषार घरत सरांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुषारजी घरत सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय आणि नवली संघाला एक जबरदस्त फलंदाज, मग ते लेदर क्रिकेट असू दे, मग ते ओव्हरआर्मचं क्रिकेट असू दे, अंडरआर्म क्रिकेट देखील त्यांनी नवलीसाठी फार पूर्वी खेळलेलं आहे. त्या तुषारजी घरत त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पालघर जिल्ह्यातील एक तंत्रशुद्ध फलंदाज, मेरिटवरती अनेक वेळा ज्यांनी बॅटिंग केली ते तुषारजी घरत आहेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती या पालघर चषकाच्या VIP डाईसवरती येऊन स्थान बनवा. मॅचच्या 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे होते 13, त्यावेळेला सिंगल आली. आता बॉल आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये रन करायचे. 12 गोलंदाज तयार. इथे देखील बॉल पायावरती. सातपाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आत खेळत असताना. साई गणेश सातपाडी बी नेक्स्ट मॅचमध्ये ॲक्शनमध्ये बघायला मिळेल, तो म्हणजेच बोईसर पाकर. बोईसर पाकरच्या विपक्षात साई गणेश सातपाडी ए हे 2 संघात सातपाडीचे खेळताना बघायला मिळतील. 10 बॉल आहेत, 10 बॉलमध्ये रन करायचे, ते म्हणजेच 11. सध्या मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल या गोष्टींकरत बॅटिंग टीम वळाले, कारण त्यांना माहिती आहे की विकेट जर प्रतिस्पर्धी संघाचे तपासून पाहिले तर तिथे मात्र विकेट बाद झाले होते, तेही 3, इथे 2 आहेत. म्हणजेच तुम्हाला फक्त रन बॉल जरी या मॅचला तुम्ही पुढे घेऊन गेलात तरी देखील विजय हा सातपाडीकडे असेल. सनीने शेवटपर्यंत पाहत राहिले त्या बॉलकडे, फक्त सिंगलसाठी खेळलेत.
तुषारजी घरे त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायच्यात 9. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका खेळलाय खरा. आता डॉट बॉल येतोय. जितांशू यांनी मात्र या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा वेगळी ट्विस्ट आणलंय. सिंगल डबल या खेळाने तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकत होते, परंतु हा स्लॉट मधला बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक आणि तदनंतर तो डॉट बॉल. जितांशू 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 9 रन. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता इथून फक्त ऍक्युरेट गोलंदाजी करायची आहे. इथे देखील आपण पाहू शकता हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये 8ची गरज. अगदी चित्तथरारक सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सध्या विकेट जर तपासून पाहिले तर त्यांचे 3 आहेत आणि इथे आपण पाहू शकाल सतपाटीचे 2 आहेत. 6 बॉल 8 म्हणजे 6 बॉल 7 जरी केले तरी देखील तुम्ही या मॅच मध्ये जिंकू शकता. विनय घरेत यांचा देखील ते आगमन झाले आणि विनय घरेच्या साथीने संपूर्ण त्यांची बॉडीगार्ड देखील असतात. विनय घरे ते नाव नाही, हे ब्रँड आहे सध्या पालघरमध्ये. बिलॉंग जरी नवलीतून करत असाल तरी देखील आर्यनच्या मैदानात त्यांची नाळ वेगळी जोडलेली आहे. फार पूर्वी मी आर्यन शाळेत असताना इयत्ता 8वी मध्ये असेल त्या वेळेपासून विनय यांनी आमचं टॅलेंट ओळखलं होतं की येणाऱ्या काळात तू समालोचक होईल असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. 2000 कदाचित 14चा काळ असावा तो. आणि ते विनय घरात कदाचित ते त्यांचे शब्द खऱ्या अर्थानं घडले आणि त्यामध्ये आम्ही सातत्याने विनय यांचा उल्लेख करत असतो. विनय भाऊ तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्यात 8. आता सध्या 5 आणि 5 मध्ये करायच्यात रन 6. संपूर्ण नवली ग्रामस्थ यांनी देखील या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं योगदान दिलं. कारण हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं पवनसूत नवलीचं आणि नवलीच्या प्रत्येक ग्रामस्थानं या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत केली. आपण उत्तम मोरेश्वर घरचं स्टँड पाहतायत. आज सध्या नगराध्यक्ष आहेत आणि अनेक वर्ष चांगले क्रिकेट खेळले लीलाधर पांडुरंग पाटील हेही स्टँड आपल्याला पाहायला मिळतं. माजी क्रिकेटपटू पवनसूत नवलीचे. तदनंतर वीरेंद्र कमळाकर पाटील यांचं देखील आपण स्टँड पाहतायत. धरणीधर यांच्या देखील धरणीधर अनंत पाटील हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. यतीन पाटील यांचे काका आहेत. तदनंतर सुदाम देवजी घरत स्टँड. प्रणय यांचे मात्र आपण पाहतात पिताश्री ज्यांनी मात्र पवनसूत नवली हे नामकरण केलं. आणि तदनंतर आपण पाहतात लक्ष्मण पांडुरंग पाटील स्टँड. एका बाजूला प्रफुल्ल वासुदेव मोरे स्टँड आणि तदनंतर नौकार RMC हे स्टँड आपल्याला बघायला मिळतात. ही जी मी नावं घेतली खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता ज्यांनी या पवनसूत नवली या संघाची कमांड अनेक वर्षांनी वर्ष पवनसूत नवली या संघाचं आपण पाहतात 50 वर्षाचं सेलिब्रेशन देखील पाहिलं आम्ही मागे. आज सध्या 60 इयर्स 60 वर्ष एकाच संघाच्या नावाखाली क्रिकेट खेळणं हे फार महत्वाचं असं. तिसरी पिढी आता कदाचित हे क्रिकेट खेळत आहे. आणि तदनंतर आपण पाहतात अजून देखील नवीन नवीन खेळाडू तयार झालेत. मी त्यामध्ये ध्रुवचा उल्लेख करीन, यशचा उल्लेख करीन, मयंक पाटीलचा उल्लेख करीन. आज सध्या दुखापतग्रस्त आहेत मयंक पाटील. जाऊया मॅचकडे. मॅच तेवढाच महत्वाचा आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर आता बॉल आहेत 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 2 बॉल 2 काढले सातपाडी संघ इथून विजयाच्या जवळ पोहोचू शकतो. कारण विकेट महत्वाचे आहेत. आता इथून विकेट नाही तुम्हाला द्यायचा. 2 बॉल 3 ची गरज. 2 बॉल 2 जरी केले तरी सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे सातपाडी साई गणेश बी या संघाची. साई गणेश सातपाडी बीच्या विपक्षात संघ खेळतोय तो म्हणजेच लिंगापाडा. लिंगापाडानं सांगितलं की 36 धावा ठेवल्या परंतु विजयासाठी अफाट कष्ट करावे लागले. अगदी प्रत्येक बॅटरला घाम फोडला. विजय देखील सहज नाही मिळत. लिंगापाडा संघ सांगतोय की आम्ही देखील या मॅच मध्ये अजून जिवंत आहोत. इथे देखील सिंगल मिळणार. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2. फार मोठं इथून आता ज्या पद्धतीनं समुद्रामध्ये लाटा उसळतात ना तसं आता सध्या बॅटरच्या मनामध्ये त्या गोष्टी चालल्या असतील की 1 रन नाही आली तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. गोलंदाजाला चांगला टप्पा टाकायचा. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 रन करत असताना समीर जाधव यांना आपण पाहतात. ब्लॅक अँड व्हाईट आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल खूप जबरदस्त पर्सनॅलिटी. कमी कालावधीत पालघरकरांच्या गळ्यातलं ताईत
ते सध्या या स्पर्धेचे आयोजक फाउंडर पालघर चषकाचे वर्ष पहिले आणि पहिल्याच वर्षात नियोजन अगदी टॉप क्लास. एक बॉल आणि एक बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 2, तरी एक बॉल एक जरी इथून आला. नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय राहुलजी पाटील साहेब, नगरसेवक आत्ता झाले असतील, समाजसेवक फार वर्षापासून. समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा आणि खऱ्या अर्थाने ते राहुलजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करीन की चिंटू दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती. पालघरला लागलेलं तेही एक अनमोल रत्न आहे आणि पालघरच्या विकासासाठी, पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आज नगरसेवक पदावरती ज्या वेळेला बसले त्यावेळेला सुरुवात अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी केली ते नगरसेवक राहुल दादा पाटील यांचं मात्र आगमन. अनेक स्पर्धा होत असतात, अनेक स्पर्धेमध्ये राहुल दादा पाटील यांना निमंत्रण मिळतं आणि त्या स्पर्धेला व्हिजिट देत असतात. एबी चषकामध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळताना थोडासा एक अपघात झाला आणि हात तिथून फ्रॅक्चर होता. तरी देखील क्रिकेटच्या ज्या स्पर्धा होत्या तिथे बेल्ट घालून गळ्यात त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आणि ते राहुल दादा पाटील नवनिर्वाचित नगरसेवक आणि एक चांगले समाजसेवक. फटका खेळलाय, रनआउटची संधी बनते का फलंदाज इथे बाद. एक बॉल ज्या वेळेला आपण पाहतात म्हणतात ना की इथून तुमच्यासाठी एक बॉल एक रन करायचा होता. लिंगापाडाने या मॅच मध्ये विजयाचा ठसा. काय मॅच रंगला, चित्त थरारक, रोमहर्षक आणि जबरदस्त मॅच. मैदानाचा थाट जल्लोषात रंगला खेळ, जिंकणार तोच ज्याचा जिद्दीशी बसलाय मेळ. थँक्यू. मॅच समरी बघा. दिनेशनं 9 बॉल मध्ये 8 केले, दिनेश माचीनं 6 बॉल 7 केले. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कोण आहे तेही आपण बघणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सागर, ज्यानं 2 ओव्हरमध्ये 5 रन आणि 1 विकेट, कंजूस गोलंदाजी ज्याने केली तो सागर या मॅन ऑफ द मॅच साठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याकरता मी राहुल दादा पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या पहिले जाऊया त्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे फाउंडर समीर दादा जाधव यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. या राहुल दादा पाटील, तुमचं प्रथमतः आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि सातत्याने आमच्या कलागुणांना वाव देणारं नाव अर्थात राहुल दादा पाटील. यस, तिथे तुमचं स्वागत केले जाईल. प्रथमतः मायची उबदार शॉल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण, गोड आठवण म्हणून एक चांगलं सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. समीर दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत आणि